संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये बंजारा समाजाने केलेली मागणी आणि धनगर समाजाने केलेली मागणी याच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यामध्ये देशामध्ये मोर्चे सुरू आहेत। युवा संघर्ष समितीच्या युवा आदिवासी संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण सर्व मंडळी या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व समाजातील लोक इथे हजर झाले। आदरणीय आमदार भोळे साहेब, अध्यक्ष निकम साहेब, त्यातले मॅडम सर्वच या तालुक्यामध्ये या भागातील सर्व प्रमुख मंडळी एका या मोर्चाच्या आव्हानाला हाकेला हो देऊन या ठिकाणी आलेले आहे। त्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो, आपलंही सगळ्यांचं स्वागत करतो। मागच्या काळामध्ये 1984 ला धनगर आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे। त्यानंतर मधल्या काळामध्ये पुन्हा मागणी सुरू झाली आणि पुन्हा एकदा 2024 ला 23 मार्च 2023 ला पुन्हा सुप्रीम कोर्टाने धनगरांची आरक्षणाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळलेली आहे। आता गॅझेटियरचा विषय आला, जरांगे पाटलांनी मागणी केली की मराठा समाजाला जसे गॅझेटियरमध्ये आरक्षण आहे तसं आम्हाला द्या आणि त्यामध्ये उल्लेख आहे की जाती आपण जमातीमध्ये मोडतो। गॅझेटियरमध्ये आदिवासी समाज हा आपल्या जमातीमध्ये आहे, त्यांचा उल्लेख जाती म्हणून आहे बंजारा समाजाचा, त्यामुळे त्यांची मागणी चुकीची आहे। परंतु त्यांच्या समाजातले नेते हे त्यांच्या समाजाच्या जनतेची दिशाभूल करतात आणि म्हणून हे मोठे प्रचंड मोर्चे आपल्या विरोधामध्ये निघत आहेत। त्याला उत्तर देण्यासाठी आपण सुद्धा आज जसा हा मोर्चा केला तसा आजचा मोर्चा एक पुसरला आहे नांदेडमध्ये, काल परवा हातगाव मानूरला झाला आणि संपूर्ण नंदुरबार असेल, नाशिक असेल, संपूर्ण राज्यामध्ये, तेलंगणामध्ये, आंध्र प्रदेशमध्ये, झारखंडमध्ये, राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आपले मोर्चे त्या निघत आहेत आणि आपली जनता उत्स्फूर्तपणे प्रकाश निगमांनी सांगितल्याप्रमाणे कोणालाही काही गाडी घोडाची व्यवस्था न करता स्वयंस्फूर्तीने तुमच्या माझ्या मुलाबाळांच्या हितासाठी आपल्या समाजाच्या रक्षणासाठी या ठिकाणी एकजूट होत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे। म्हणून उठ आदिवासी जागा हो, आरक्षणाचा धागा हो या घोषणेच्या माध्यमातून संपूर्ण काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आपला समाज जागा झालाय। हे आपल्या समाजासाठी अतिशय हिताचं आहे आणि आपले हक्क, आपले आरक्षण याचं रक्षण करण्यासाठी ही लढाई आपल्याला सुरू ठेवावी लागेल। येत्या 3 किंवा 5 तारखेला आपला मोर्चा हा पालघरला होणार आहे। आपल्या सगळ्यांना सुद्धा आवाहन आजच करतो की एक मोठा याच्यापेक्षा 10 पटीने आपला समुदाय त्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांच्या हितासाठी त्यांच्या हक्काच्या रक्षणासाठी जमवलं पाहिजे असं आवाहन करतो। आदरणीय आमदार साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांनी आम्ही सर्व लोकांनी त्या ठिकाणी एक नुसतं आवाहन केलं, आपण सर्वजण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आलात। धनगरची लढाई आपण जिंकलेला आहे, ही पण लढाई आपण जिंकणार आहे कारण बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे तुमच्या आमच्या बाजूने आहे, आपल्या बाजूने आहे, कायदा आपल्या बाजूने आहे। त्यामुळे कुठलीही शक्ती आपला त्या हक्क लावून घेऊ शकत नाही। आदिवासी समाजाचं आरक्षण पाहिजे असेल तर त्याला आदिवासीमध्ये जन्म घ्यावा लागेल, हे सांगायला काय कुठल्या योजनेची गरज नाही। त्यामुळं ज्या लोकांनी बंजारा समाजाला, धनगर समाजाला ज्यांनी एक डोक्यात घातलंय की तुम्ही मागा आम्ही देऊ, त्यांचा निषेध केला त्याला कमी आहे। जातीमध्ये समाजामध्ये भांडण लावून काही लोकांना स्वतःची राजकीय पोळी भाजायची आहे, पण त्याचा डाव हाणून मारल्याशिवाय तुमचा माझा समाज स्वस्त बसणार नाही, हे आजच्या गर्दीत दिसत आहे। त्यामुळं निश्चितपणे डोळे जागृत ठेवून आपल्याला ही समाजाची लढाई लढावी लागेल। आमंत्रणाची वाट न पाहता आपल्याला मेसेज मिळाला, संदेश मिळाला, आपण सगळ्यांनी सांगितलं की ते जमलं पाहिजे आणि आपल्या या समाजाच्या हिताची लढाई, आपल्या मुलाबाळांच्या हिताची लढाई लढली पाहिजे, एवढं आवाहन करताना थांबतो। धन्यवाद। जय जय मराठी।